उष्णतेचा जर त्रास असेल तर दही खावं असा एक गैरसमज असतो, बऱ्याच जणांचा समज असतो. हा खरा चुकीचा समज आहे. लक्षात ठेवा, आयुर्वेद शास्त्रानुसार दही हे उष्णवीर्याचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, पित्ताचा त्रास असेल किंवा रक्ताशी संबंधित कोणताही व्याधी असेल किंवा यकृताशी संबंधित एखादा विकार असेल आणि जर तुम्ही दही प्राशन केलेत आणि त्यात तिथे उन्हाळ्यात जर प्राशन केलेत ना, तर हे आजार बळावतात. दही हे खरं तर दुधापेक्षा जास्त पौष्टिक असतं, रुची वाढवणारं आहे. चमचमीत भाज्यांसोबत जर एक वाटी दही तुमच्या समोरच्या ताटात असेल तर तुम्हाला 2 घास जास्त जातात. आणि दह्यासोबत जर ते अन्न व्यवस्थित प्राशन केलं तर ते अन्न व्यवस्थित पचतं सुद्धा. या दह्याचे 4 प्रकार असतात. अधमुर दही हे खरं तर रोग वाढवणारं असतं. या मंद दह्यामध्ये विरजनाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली नसते. साधारण गोडसर पण दुधासारखं जाडसर असतं हे. या दह्यामुळे शरीरातील 3ही दोष वाढतात. छातीत जळजळ करतं हे असलं अधमुर दही खाल्लं तर. एस्पेशली ज्यांना IBSचा त्रास आहे, IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, तुम्ही काही खाल्लं की लगेच तुम्हाला शौचाची संवेदना येते आणि वारंवार शौच प्रवृत्ती असते IBS असलेल्या माणसांना. त्याच्यामुळे ते सतत त्यांच्या डोक्यामध्ये पोट असतो, काही खाल्लं की मला असं होईल तसं होईल, वेगवेगळ्या शंका असतात. तर असा ज्यांना त्रास असतो IBSचा, अशा लोकांनी जर हे असलं दही खाल्लं तर नक्कीच शौच प्रवृत्ती वाढते. शिवाय हे जे दही असतं ते क्लेदकारक असतं. त्याच्यामुळे हे जर दही प्राशन केलं तर तुम्हाला मूत्र प्रवृत्तीचं प्रमाण वाढतं. दुसरा एक प्रकार असतो गोडसर दही. हे दही साधारण गोडसर पण किंचित आंबट असतं, व्यवस्थित तयार झालेलं असतं हे. या दह्यामुळे बरेचसे वातव्याधी कमी होतात. मेंदूला शांत ठेवतं हे दही. शुक्रधातूला वाढवतं. परिणामी तुमची संभोग क्षमता, मैथुन क्षमता सुधारते. पण हे जर दही तुम्ही रोज सेवन केलं तर शरीरातील मेदधातू आणि कफदोष हा बळावतो, वाढतो. अजून एक प्रकार असतो दह्याचा, स्वादू आम्ल म्हणतात त्याला. गोडसर दह्यापेक्षा जास्त आंबट असतं हे. ताकासाठी खरं तर हे असलंच दही उत्तम असतं. या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स जास्त असतात. परिणामी तुमची पचनसंस्था खूप चांगल्या पद्धतीने सुधारते. अति आंबट दही जे असतं, अजून एक प्रकार आहे दह्यातला अति आंबट दही, ते अपथ्यकारक असतं. ते पित्ताला आणि रक्ताला बिघडवतं. वारंवार ज्यांचं डोकं दुखत असतं, ज्यांना इसब आहे, गजकर्ण आहे, सोरायसिस आहे किंवा ज्यांना ॲलर्जिक अर्टिकेरियल रॅशेसचा त्रास आहे, अशा लोकांनी खरं तर असलं आंबट दही अजिबात खाऊ नये. नुसतं दही कधीही खाऊ नये. मुगाच्या डाळीच्या कढणासोबत दही घेणं कधीही प्रशस्त असतं. किंवा 1-2 चमचे तूप घालून तुम्ही जरी दही सेवन केलं ना तरी त्याचे विकृत परिणाम तुमच्या शरीरावर नाही होत. ज्यांना कफाचा आजार आहे त्यांनी एस्पेशली दह्यासोबत थोडंसं मध घ्यावा, तो शहाणपणाचं असतं. खडीसाखरेसोबत किंवा आवळकाठीच्या चूर्णांसोबत जर तुम्ही दही घेतलं तर ते रसायन स्वरूपात शरीराला काम करत असतं. आणि अजून एक गोष्ट दादाचा सांगून ठेवतो मित्रांनो, दही हे कधीही रात्री खाऊ नये. ते शरीरातील लक्ष्मीला घालतं.